श्री स्वामी समर्थ. आपले हिंदू धर्मशास्त्राने महिलांना लक्ष्मी मातेचा दर्जा दिला असून आपल्या घरची स्त्री ही आपल्या घरची लक्ष्मी माता असते आणि त्यामुळेच घरात लक्ष्मी वावरणे किंवा टिकणे हे मुख्यतः घरातील महिलांच्याच हातामध्ये असतं. जेव्हा घरच्या लक्ष्मीकडूनच कळत नकळत अशी काही चुकीची कामं घडतात, तेव्हा त्या घरामध्ये दारिद्र्य येणं हे साहजिकच आहे. आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या घरच्या लक्ष्मीकडून कळत नकळत होणाऱ्या ज्या चुका आहेत, 5 चुका आहेत, 5 कामं आहेत, तर ती कोणती आहेत हे जाणून घेणार आहोत. आणि या चुका महिलांनी अवश्य टाळायच्या आहेत. नाहीतर आपल्या घरामध्ये गरिबी येऊ शकते, आपल्या घरामध्ये दारिद्र्य येऊ शकते आणि आपल्या अशा या चुकीच्या कामांमुळे देवी माता आपल्यावरती नाराज होऊन आपल्या घरातून निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये सतत वादविवाद, कलह आणि भांडणं होत राहतील. आणि हे सर्व टाळण्यासाठीच आज आपण या व्हिडिओमध्ये याविषयीची अगदी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. प्रत्येकजण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या संसारासाठी मेहनत करत असतो, कष्ट करत असतो, पैसा कमवत असतो. परंतु आपल्या केलेल्या मेहनतीला जर यश मिळत नसेल किंवा आपण कमवलेला पैसा आपल्या घरामध्ये जर टिकत नसेल, तर याचं कारण असतं की या महिला घरामध्ये सकाळी उशिरा उठणं. महिलांनी सूर्योदयापूर्वी सकाळी उठावं, आपल्या घराची, अंगणाची साफसफाई करावी. बऱ्याच महिलांना सवय असते की सकाळी उठल्यानंतर प्रथम किचनमध्ये त्या प्रवेश करतात आणि चहाने नाश्ता बनवत असतात. परंतु या गोष्टी या महिलांनी अवश्य टाळायला हव्यात. स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णा वास करत असते आणि अशा ठिकाणी अंघोळ न करता जाणे हे आपल्या हिंदू धर्मामध्ये निषिद्ध मानलं जातं. आणि त्यामुळंच चुलीवर किंवा गॅसवर कोणताही अन्नपदार्थ शिजवण्यापूर्वी महिलांनी स्नान करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि स्नान केल्यावरच माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी आणि नंतरच आपल्या स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करावा. तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता टिकून राहील. आपल्या घरामधून लक्ष्मी कधीही बाहेर जाणार नाही. दुसरे जर काम आहे जे या महिलांनी टाळायचं आहे, तर ते म्हणजे काही महिलांचा स्वभाव किरकिरा असतो. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये कटकट करत असतात, चिडचिड करत असतात. सतत कटकट करणारी, चिडचिड करणारी महिला जी सतत भांडत असते, अशा घरामध्ये कधीही लक्ष्मी माता वास करत नाही. म्हणून अशा भांडखोऱ्या महिलांनी, सतत चिडचिड करणाऱ्या महिलांनी आपल्या स्वतःच्या मध्ये बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांना माहीतही नसतं की आपल्या स्वभावामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही. आपल्या घरामध्ये सतत किरकिर असल्यामुळे आपल्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडणं होत असतात. तर यासाठी अशा या महिलांनी आपल्या स्वतःच्या स्वभावात बदल करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तरच त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी माता कायम टिकून राहील. त्याचबरोबर रोज गायत्री मंत्राचं अशा महिलांनी पठण करायचं आहे, ध्यान करायचं आहे. त्यामुळं त्यांच्या मनाला शांती लाभण्यास मदत होईल आणि चिडचिड कमी होईल आणि चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह, चैतन्य दिसून येईल. आणि त्यामुळं माता लक्ष्मीची त्यांच्यावर नक्कीच कृपा होईल आणि त्यांच्या घरामध्ये बरकत होईल, घरामध्ये भरभराट होईल. आणि त्यासाठी त्यांनी या गोष्टीचा विचार अवश्य करणं गरजेचं आहे. तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे काही महिला या दुपारी झोपल्यानंतर सूर्योदयानंतर उठतात आणि त्यानंतर घराची साफसफाई करत बसतात. तर अशा घरामध्ये लक्ष्मी माता कधीही वास करत नाही. सूर्यास्तानंतर आपण घरामध्ये कधीही झाडू मारायचा नाही. सूर्य मावळल्यानंतर महिलांनी कधीही केस विंचरू नयेत. अशा चुकांमुळं देखील आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असतो आणि त्यामुळं घराची बरकत थांबते. घरामध्ये लक्ष्मी घरातून नाराज होऊन निघून जाते आणि अशा घरांची कधीही प्रगती होत नाही. तसेच आपल्या घरामध्ये जर जे नळ आहेत तर ते गळत असतील तर त्यांची त्वरित दुरुस्ती करायला हवी. ज्या प्रकारे या नळातून पाणी ठिबकत असतं तर त्याप्रमाणेच आपल्या घरामधील पैसा, लक्ष्मी देखील घराबाहेर जात असते, असं आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये देखील सांगितलं आहे. आणि त्यामुळंच आपल्या या घरातील महिलांनी या गोष्टीचा देखील अवश्य विचार करायला हवा. हे जे तिसरं जे काम आहे ते टाळायचं आहे. सूर्योदयानंतर कधीही घरातील महिलेने झोपून राहायचं नाही किंवा घराची साफसफाई करायचं नाही. घरामध्ये कधीही झाडू मारायचा नाही. तसेच कधीही महिलांनी यावेळेला केस विंचरू नयेत. आता चौथं जे काम आहे तर ते म्हणजेच या महिलांनी घरातील लक्ष्मीने आपल्या घरातील झाडू हा नेहमी लपवून ठेवायचा आहे. घराबाहेरील जी व्यक्ती आपल्या घरामध्ये येतात तर त्या व्यक्तींच्या दृष्टीस हा झाडू कधीही पडणार नाही, याची या आपल्या घरातील महिलांनी विशेष काळजी घ्यायला हवी. कारण झाडू देखील लक्ष्मी स्वरूप आहे आणि आपल्या झाडूवर जेव्हा दुसऱ्याची नजर पडते तेव्हा आपल्या घरातील लक्ष्मी ही दुसऱ्याच्या घरास जाण्यास वेळ लागत नाही. आणि त्यामुळेच आपल्या घरातील जो झाडू आहे तर तो नेहमी
लपवून ठेवायचा आहे. त्याचबरोबर लपवून ठेवत असताना आपल्याला तो आडवा ठेवायचा आहे. उभा झाडू कधीही ठेवू नये, कारण लक्ष्मी ही चंचल मानलेली आहे आणि त्यामुळं ही घराबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. आणि हे देखील जर तुम्ही या महिला झाडू जर सर्वांसमोर ठेवत असतील, तर त्यामुळं देखील आपल्या घरामध्ये दारिद्र्य येऊ शकतं. लक्ष्मी घरातून बाहेर जाऊ शकते आणि त्यासाठी देखील या महिलांनी ही चौथी चूक, हे चौथं काम अवश्य लक्षात ठेवायचं आहे. आता पुढील जे काम आहे, 5वं जे काम आहे, ते अत्यंत महत्त्वाचं काम आहे आणि हे महिलांनी चुकूनही करायचं नाही. हे जर काम केलं तर त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी माता तर कधीही टिकणार नाही. तर त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये नेहमी गरिबी राहणार आहे, दरिद्रता राहणार आहे आणि घरामध्ये सतत विवाद, कलह, भांडणं होत राहणार आहेत आणि ह्या सर्व गोष्टी त्यांना समजणार देखील नाहीत. या सर्व चुका या नकळत करण्यामुळं या सर्व गोष्टी होणार आहेत. तर त्यासाठी या महिलांनी एक गोष्ट अवश्य टाळायची आहे. ती म्हणजे या काही महिलांना, बऱ्याच महिलांना अशी सवय असते, की रात्रीची जी खरकटी भांडी असतात, तर ती जेवण झाल्यानंतर त्या तशाच आपल्या किचनमध्ये ठेवतात आणि त्यामुळं काय होतं, तर या साचलेल्या भांड्यामुळं आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असतो आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये रात्रीची लक्ष्मी येत असते आणि आपल्या घरातून फिरून जात असते. त्यामुळं लक्ष्मी मातेला जर अशी खरकटी जर भांडी दिसली, तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी कधीही राहत नाही. लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि त्यामुळं जर तुम्हाला जर भांडी घासायला जर वेळ लागत असेल, तर तुम्ही कमीत कमी ती पाण्यामध्ये बुडवून थोडी धुवून ठेवायची आहेत. म्हणजेच त्यामध्ये खरकटं चुकूनही राहू देऊ नका. जेणेकरून घरामध्ये वास्तुदोष निर्माण होणार नाही आणि आपल्या घरामध्ये ज्यावेळेला रात्री लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वावर करत असते, तर ती देखील आपल्यावर प्रसन्न राहील. त्याचबरोबर आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी आपल्या स्वयंपाकघराची व्यवस्थित साफसफाई करायची आहे आणि त्याचबरोबर एक बादलीभर पाणी भरून आपण या स्वयंपाकघरामध्ये ठेवायचं आहे. यामुळे देखील आपल्या घराची बरकत होण्यास मदत होते. जर तुम्हाला जरी बादलीभर पाणी ठेवण्यास जरी झालं नाही, तरी देखील तांब्यावर पाणी आपण भरून पाणी हे झाकून ठेवायचं आहे. तसेच घरातील महिलांनी सूर्य मावळल्यानंतर दूध, दही, कांदा अशा ज्या वस्तू आहेत, तर त्या कोणालाही उधार, उसन्या किंवा तशाच द्यायच्या नाहीत किंवा दुसऱ्याकडे मागायला देखील जायचं नाही. या गोष्टीचा आणि आपल्या आर्थिक प्रगतीचा खूप जवळचा संबंध असतो आणि त्यामुळेच आपल्याला या आपल्या तिन्ही सांजेच्या वेळेला सूर्य मावळल्यानंतर या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. तर मी ज्या तुम्हाला आज 5 चुका जे सांगितलेल्या आहेत, तर या 5 चुका महिलांनी चुकूनही करायच्या नाहीत. या कळत-नकळत होणाऱ्या चुका अशा आहेत, ज्या चुकांमुळं आपल्या घरामध्ये गरिबी येते, दरिद्रता येते आणि आपल्या घरामध्ये सतत भांडणं, वादविवाद, कलह होत राहतो आणि आपल्याला कळतही देखील नाही, की हे सर्व कशामुळं होत आहे. म्हणूनच आज मी तुम्हाला ही जी माहिती सांगितलेली आहे, महत्त्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे, तर या गोष्टींचा तुम्ही अवश्य विचार करा आणि याप्रमाणे तुम्ही महिलांनी अवश्य आपल्या चुकांमध्ये आपल्याकडून ज्या नकळत घडणाऱ्या गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये बदल करायला नक्की सुरुवात करा. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नेहमी टिकून राहणार आहे. तुमच्या घरामध्ये सुखशांती येणार आहे. घराची भरभराट होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये कायम लक्ष्मी मातेचा वास राहणार आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.